आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणारं हक्काचं न्यूज चॅनल M24 तास। आणि आता सध्या आपल्यासोबत काही कार्यकर्ते आहेत, आपण मी एवढंच सांगेन की कवितेच्या माध्यमातून पडळकरला निषेध करणार आहे। का करतोय, काय का असं वागतोय, हे सगळ्या कवितेमध्ये केलेलं आहे। बघा, ए गोपी तू साहेबावर का बरं बोल, ए गोपी तू साहेबावर का बरं बोलती, गोपीच्या मागे आहे डोकी, गोपीच्या मागे आहे डोकी डोकी, गोपीला दिली आहे खोकी खोकी, त्यामुळेच गोपी तू बोकी, ए गोपी तू साहेबाच्या मागं का भोकी। गोपीने घातल्या नटरंगाची टोपी टोपी, टोपीचा आकार कसा गोल 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 गोल, गोपीचा झाला आता गोल 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 गोल, त्याला गोपी तू झाला आता पागल पागल, त्याला आता कृष्णा महिला घेऊन चल घेऊन चल, डॉक्टरांनी गोळ्या दिल्या गोल 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 गोल, गोपीने घातलाय गोल 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 गोल, म्हणून तर अख्खं महाराष्ट्र म्हणतंय गोपी तू आहेस कोण, मंगळसूत्र चोर 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 चोर। तर एवढंच सांगेन की हा नालायक व्यक्ती आहे, सरकारने त्याला भोगल्याला सोडलेला आहे। तर मी साहेबांच्या विषयी तुम्हाला सांगतो, साहेब कशात घावत नाहीत, म्हणल्यानंतर काय करायचं, गलीचे राजकारण करायचं, पायाला कुत्रा सोडायचा। पण एवढंच सांगेन EVM घोटाळा झाला, ईडी आली तरी साहेब डगमगले नाही, तर त्यासाठी एक शेअर म्हणतो, ईडी EVM MMS, ईडी EVM MMS गद्दार भोंकने वाले फौज तो तेरी सारी है, पर कभी न जंजीरों में जकड़ा, जयंत पाटिल साहेब हमारा अभी सब पे भारी है, अभी सब पे भारी है, तो इसलिए साहेब कहते हैं, तभी तो साहेब इसलिए कहते हैं टप्पे में आओ अभी आपका कार्यक्रम बाकी है, टप्पे में आओ अभी आपका कार्यक्रम बाकी है। आता टप्पा आला आहे, त्याला असा बॅटो घ्यायचा आणि छक्का मारून द्यायचा आहे, गोपीकरचा निषेध असो निषेध असो। तर आपण पाहिलं जाता की कवितेच्या माध्यमातून सुद्धा गोपीचंद पडळकर यांचा निषेध व्यक्त केलेला आहे। तर आज ईश्वरपूरमध्ये रास्ता रोको करून काही